एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहराचे अध्यक्ष महेश गादेकर यांच्या कार्यालयात महाविकास आघाडीची बैठक सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या पक्षाला मोठा धक्का बसला असून त्यांच्या पक्षातील दोन्ही माजी महापौर UN बेरिया आणि नलिनी चंदेले या दोन्ही नेत्यांनी राज्याचे कृषी मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत तुतारी फेकून हातात घड्याळ बांधले। महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसचे संपर्क मंत्री दत्तात्रय भरणे हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर आहेत। त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली। या बैठकीदरम्यान या दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला। महिन्यापूर्वीच सुधीर खरटमल यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता। महापालिका निवडणूक रंगात आली असताना दोन्ही नेत्यांनी दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे। मी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून काम करत होतो आणि महानगरपालिकेत या शहराच्या विकासासाठी सगळ्यात जास्त निधी देणारा जर कोणी पालकमंत्री असेल तर ते दत्तामामा भरणे साहेब। दत्तामामांनी आम्ही विरोधी पक्षात असताना देखील आमच्या विभागाच्या विकासासाठी काही निधी दिला। तसं मी इंदापूरचं नावही आहे आणि इंदापूरचं काय परत त्यांनी कसं केलं ते मी वेळोवेळी पाहत आहे। कारण मी इंदापूरला नेहमी जात असतो, पण आता अलीकडे बघितलं तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये विकास झालेला आहे आणि मग अजितदादांची काम करण्याची पद्धत, अजितदादांचं बघतोपणा, मस्ताचं बोलणं आणि भरणे मामाची काम करण्याची पद्धत मी महापालिकेमध्ये या सोलापूरचा पालकमंत्री म्हणून मी पाहिलेलं आहे। कुठलाही 4-5 कार्यकर्ता आता या ठिकाणी न पाहता या शहराचा विकास झाला पाहिजे, या शहराच्या नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाल्या पाहिजे हे त्यांच्या मनात नेहमी टाकलेलं आहे। आणि म्हणून मला वाटतं की आज सोलापूर शहराची पंचायतीमध्ये लोक आणि शेवटपर्यंत 2022 पर्यंत महानगरपालिकेत सगळी महापौर आणि ग्रामपंचायत सभागृहाचा नेता राहिलो, या शहराचा अध्यक्ष राहिलो, सगळे पदं मी भोगली आहे। परंतु आज वातावरण कशामुळे या ठिकाणी आणि झालेलं तुमच्या नेतृत्वाखाली आम्ही निश्चितपणे शहराचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष, आम्ही सगळे मिळून महानगरपालिकेमध्ये या ठिकाणी आपल्या पक्षाचे जास्तीत जास्त नगरसेवक निवडून येतील याचा मी तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो। कारण मला माहिती आहे की मी सगळा शहर फिरतो आणि कुठं कसं वातावरण चाललंय सगळं मला माहित आहे आणि म्हणून आज शहराची परिस्थिती ही आहे की आपले उमेदवार जास्तीत जास्त या ठिकाणी निवडून येतील आणि मला वाटतं की आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला आपल्याला इकडे पुन्हा यावं लागेल काही निवडी करायला असं आपल्याला या ठिकाणी सांगतो। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे
सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.